नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूयात, 10वी CBSE चं पुस्तक जे आहे मॅथ्सचं किंवा 10वी स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हा जो लेसन आहे त्या स्टॅटिस्टिक्स लेसन मधलं मीडियन फाइंड आउट करायचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची माहिती घेणार आहोत। आजचा हा जो क्वेश्चन आहे हा 10वी CBSE च्या पुस्तकामध्ये आहे। तर त्यांना मीडियन फाइंड आउट करायसाठी 3 प्रकारे प्रश्न विचारला जाणार आहे। त्यामधला एक प्रश्न आपण घेतो आहोत, टू कॅल्क्युलेट मिसिंग फ्रिक्वेन्सी। तर हा क्वेश्चन कसा सोडवायचा ते आपण बघूया। इथे बोर्ड वरती मी काय लिहिलंय, क्लास म्हणजे क्लास इंटरवल्स म्हणजे कुठून कसा मी ग्रुप घेतलेला आहे तो, आणि इथे मी लिहिलेली आहे फ्रिक्वेन्सी। तर मीडियन फाइंड आउट करतानाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या पायऱ्या आपण इथे घेणार आहोत। तर पहिली पायरी येते की क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणे। बिफोर दॅट जो क्लास इंटरवल आहे तो क्लास इंटरवल हा कंटिन्यूड क्लास असला पाहिजे, ही पण काळजी आपण घ्यायची आहे। तर तो आहे कंटिन्यूड म्हणजे याची अप्पर लिमिट 10 की याची लोअर लिमिट 10 अशा प्रकारे। आता ही जी मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढत आहे ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे लेस दॅन टाइप। म्हणजे काय आहे, तर ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीज मी वरून खाली त्याची मी बेरीज करत येणार आहे। तर आता पहिली आहे फ्रिक्वेन्सी 5। या 5 मध्ये मी हा x ऍड करेन, मग होणार आहे 5 प्लस x। आता 5 प्लस x मध्ये मी 20 ऍड करते, तर 20 आणि 5 ह्या लाईक टर्म्स आहेत, हे होईल 25 प्लस x। हे 25x प्लस मध्ये मी 15 ला ऍड करते, हा होईल 40 प्लस x। आता 40 प्लस x मध्ये मी y ला जेव्हा ऍड करते तेव्हा या सगळ्याच्या सगळ्या अनलाईक टर्म्स असल्यामुळे ही ऍडिशन होईल 40 प्लस x प्लस y। त्याच्यामध्ये मी हे 5 ऍड करते, हे झाले 45 प्लस x प्लस y। तर पहिली स्टेप आहे की आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली। आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर इथे आलेली आहे म्हणजे 40 प्लस x प्लस y, पण त्यापूर्वी मला इथे टोटल म्हणून व्हॅल्यू दिलेली आहे। ही टोटलची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला मी म्हणणार आहे n माझा 60 आहे, मग मी n/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करते आणि ती व्हॅल्यू माझी येते 30। आता या n/2 ची जी व्हॅल्यू आलेली आहे त्यावरून मी मीडियन क्लास डिसाइड करणार आहे। आता म्हणजे समजा उदाहरणार्थ की तुम्ही कुठल्या तरी शाळेमध्ये गेलात परीक्षेसाठी आणि तुमचा रोल नंबर आहे 30, तर ही पहिली क्लासरूम आहे, याच्यामध्ये 5 नंबर पर्यंतचे स्टुडंट आहेत। 6 पासून हा जो x आहे तो x मला माहिती नाहीये, समजा मी म्हणते x माझा 10 असता तर इथे 15 झाला असतं आणि मी म्हटलं असतं 6 पासून 15 पर्यंतचे सगळे स्टुडंट्स आहेत ते सेकंड क्लासरूम मध्ये आहेत। आता परत इथे x आहे तो मी 10 जर का मानला तर इथे होणार आहे 35। बघा इथे झाले होते 15, म्हणजे 6 पासून 15 पर्यंत इथे आले स्टुडंट आणि 16 पासून ते जवळजवळ 35 पर्यंतचे स्टुडंट्स या क्लासरूम मध्ये आहेत, आपण अज्युम करतो आहोत। मग आता n/2 ची व्हॅल्यू 30 आली म्हणजे ही माझी क्लासरूम आहे फॉर एक्झाम्पल। तर हा जो आहे याला म्हणायचा आहे मीडियन क्लास, हा आहे मीडियन क्लास। एकदा मीडियन क्लास डिसाइड केला की जो मीडियन क्लास आहे त्या मीडियन क्लासची आपण घेणार आहोत फ्रिक्वेन्सी, आणि त्याच्या वरचा जो क्लास आहे त्याचे घेणार आहोत क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची, n/2 ची जी व्हॅल्यू आहे त्यावरून मी जसं सांगितलं तसं अज्युम करून मीडियन क्लास डिसाइड करायचा, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या वरच्या क्लासची घ्यायची आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। आता इथे मला काय लागणार व्हॅल्यू बघा, l लागतो मला, n/2 f cf आणि h अशा व्हॅल्यूज मला माहिती पाहिजे। आता l काय आहे, जो मीडियन क्लास आहे त्याची लोअर बाउंड्री किती आहे 20, n/2 काय आहे इथे आहे 30, f काय आहे
20. CF काय आहे 5 प्लस x. h म्हणजे याची विड्थ किती आहे 10. आता मी काय करते मेडियनचा फॉर्म्युला लिहिणार आहे. मेडियनचा फॉर्म्युला आहे L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. आता ह्या मिसिंग फ्रिक्वेन्सीज आपल्याला फाइंड आउट करायच्या, मेडियन नाही फाइंड आउट करायचे ना. मग त्यामुळे ह्या क्वेश्चन मध्ये काय होणार आहे मेडियन दिलेला असणार आहे. तो दिलेला आहे 28.5 इज इक्वल टू L. L किती आहे माझा 20 प्लस n/2 किती आहे 30. CF किती आहे 5 प्लस x की ज्याला मी ब्रॅकेट मध्ये लिहित आहे. F आहे 20 आणि H आहे तो आहे 10. आता हे 20 मी सरळ या साइडला घेते. 28.5 मायनस 20 इज इक्वल टू हे 30. हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. हे -5 आणि होईल -x डिवायडेड बाय 20 इंटू इकडे आलेला आहे 10. आता 28.5 केलं काय होईल 8.5. इथे डिवाइड करून टाकलं. 30 मायनस 5 25 मायनस x अपॉन 2. आता हे 2 इथे काय करत आहे डिवाइड करतायत की नाही. मग इकडे गेले काय करतील मल्टिप्लाय करतील. 8.5 इंटू 2 इज इक्वल टू 25 मायनस x. 8.5 इंटू 2 आले 17 इज इक्वल टू 25 मायनस x. आता मी काय करते मायनस x आहे तो इकडे गेला काय होईल प्लस होईल आणि 17 इकडे घेतले काय होतील मायनस होतील. इथे x ची व्हॅल्यू मी काढली. x ची व्हॅल्यू आलेली 8. पण आता इथे ज्या मिसिंग फ्रिक्वेन्सीज आहेत त्या दोन दिसत आहेत. x पण दिसतोय आणि y पण दिसतोय बरोबर. आता टोटल व्हॅल्यू किती आहे माझी 60. 60 म्हणजेच काय आहे 45 प्लस x पण आहे आणि y पण आहे. मग मी आता x फाइंड आउट केलाय की नाही. x ची व्हॅल्यू किती काढली आहे मी 8 प्लस y. मग 60 इज इक्वल टू हे किती आले 53 प्लस y. हे 53 या साइडला गेले मायनस झाले आणि मग y ची व्हॅल्यू आलेली आहे 7. तर अशा प्रकारे मिसिंग फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट करणे या प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो. तो कसा सोडवायचा तुमच्या लक्षात आला असेलच. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.